राहुल गांधी पप्पू आहेत मी नाही म्हणत आहे, हे भारतीय जनता पार्टीचे भक्त म्हणत होते, किंवा राहुल गांधीला काही कळत नाही भारतीय जनता पार्टीचे भक्त म्हणत होते, किंवा राहुल गांधी हे राजकारणाच्या लायकच नाहीत असंही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणत होते. इतकंच नाही तर राहुल गांधी सारखा बालिश व्यक्ती देशाच्या राजकारणामध्ये काय करणार आहे अशा प्रकारचा प्रश्न भारतीय जनता पार्टीच उपस्थित करत होती. तेच राहुल गांधी जेव्हा देशाच्या लोकसभेमध्ये विरोधी पक्ष नेते बनले आणि पप्पू म्हणणाऱ्यांचे पप्पा झाले, या विषयावर आज आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहताय द रिंगल लाईव्ह. मित्रांनो, 18व्या लोकसभेचा निकाल लागला आणि 18व्या लोकसभेच्या निकालानंतर जेव्हा मंत्रिमंडळ स्थापन होऊन संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात झाली आणि राहुल गांधींची विरोधी पक्ष नेतेपदी निवड झाली. ही नेतेपदी निवड झाल्यानंतर आणि संसदेचं अधिवेशन चालू झाल्यानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरची जी चर्चा सुरू झाली, या चर्चेमध्ये राहुल गांधींनी जे भाषण केलं त्या भाषणाची चर्चा संपूर्ण देशात आहे, संपूर्ण देशात आहे की राहुल गांधींचा अभ्यास, राहुल गांधींचा शिक्षणाचा अभ्यास, राहुल गांधींचा अर्थशास्त्राचा अभ्यास, धर्मशास्त्राचा अभ्यास, समाजशास्त्राचा अभ्यास, या सर्व शास्त्राचा अभ्यास पाहून देशातील तमाम विद्वान मंडळी हेच का ते राहुल गांधी ज्यांना भारतीय जनता पार्टी पप्पू म्हणत होती अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित करत आहेत. आणि हे पप्पू नाही आहेत, ते संसदेमध्ये आता भारतीय जनता पार्टीचे पप्पा बनलेत अशा प्रकारची विधान आता बाहेर येऊ लागलेत. त्याचं कारण आहे मित्रांनो, राहुल गांधी हा पूर्वीपासून संवेदनशील नेता म्हणून आपण राहुल गांधीच्याकडे पाहतो. एक हळवा नेता, एक भावनाशील नेता, एक संवेदनशील नेता म्हणून आपण त्याच्याकडे, त्याच्या हळवेपणाकडे पाहत आजपर्यंत आलेलो आहोत. राहुल गांधींच्या सुरुवातीच्या काळामध्ये राहुल गांधींनी ज्या पद्धतीचं काम केलं सुरुवातीच्या काळामध्ये, त्या कामाला भारतीय जनता पार्टीने राहुल गांधीला बदनाम करण्यासाठी किंवा त्या कामाची दखल न घेण्यासाठी एक नियोजित कट करून राहुल गांधीला पप्पू ठरवण्याचा प्रयत्न केला. परंतु राहुल गांधींनी कालच्या अधिवेशनामध्ये नरेंद्र मोदीसह, देशाच्या पंतप्रधानासह संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या मंत्र्यांची, खासदारांची, नेत्यांची बोलती बंद करून टाकली. ती एकाच वाक्यानं राहुल गांधी आपल्या भाषणामध्ये म्हणाले, आप हिंदू नहीं हो. या देशाची खूप या वाक्याची खूप मोठी चर्चा झाली. आणि मग आप हिंदू नहीं हो तो क्यों नहीं हो, तर हिंदू हा हिंसक नाही. हिंदूंची विचारधारा ही सर्वांना सोबत घेऊन जाण्याची विचारधारा आहे. हिंदूंची विचारधारा ही समतेची विचारधारा आहे. हिंदूंची विचारधारा ही एकतेची विचारधारा आहे. हिंदूंची विचारधारा ही सकलांच्या कल्याणाची, विश्वाच्या कल्याणाची विचारधारा आहे. ती एका जातीला, पंथाला दूर करू शकत नाही किंवा कसल्याही प्रकारचा हिंसाचार करून, मॉब लिंचिंग करून अगदी कोणाची हत्या करू शकत नाही किंवा कोणावर हत्यार उचलू शकत नाही. यासाठी त्यांनी जी उदाहरणं दिली ना मित्रांनो, तुम्ही ऐकली नसतील तर ती पुन्हा भाषण ऐका. मी आवाहन करतो आपल्या सगळ्यांना की राहुल गांधींचं ते भाषण ऐका, ज्या भाषणामध्ये राहुल गांधींनी भगवान शंकराचा फोटो उंच करून दाखवला, ज्यांनी सगळ्या संतांची नावं घेतली, गुरु नानकांचं नाव घेतलं, येशू ख्रिस्तांचं नाव त्यांनी घेतलं आणि इस्लामचे धर्मगुरू प्रेषित मोहम्मदांचं नाव त्यांनी घेतलं, भगवान बुद्धांचं नाव त्यांनी घेतलं. अरे सर्व महापुरुष किंवा ज्यांना आपण देव मानतो, परमेश्वर मानतो, अशा मंडळींची नाव घेऊन त्यांचे फोटो, त्यांची छायाचित्र हातामध्ये धरून एक प्रश्न उपस्थित केला की सांगा, यापैकी कोणत्या देवाने हिंसाचाराला प्राधान्य दिलं आहे? सांगा. यावर भारतीय जनता पार्टी नाही बोलू शकली. असा कोणता धर्म आहे की जो हिंसाचार शिकवतो, असा प्रश्न राहुल गांधीने उपस्थित केला. किंवा हिंदू धर्मातल्या कोणत्या ग्रंथामध्ये असमानतेची भाषा वापरलेली आहे हे सांगा, असे प्रश्न राहुल गांधीने उपस्थित केले. तेव्हा भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना योग्य उत्तर नाही देता आलं. भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने उत्तर काय केले, उत्तर काय दिले
की राहुल गांधींनी देशातील हिंदूंचा अपमान केलेला आहे आणि समस्त हिंदू समाजाचा हा अपमान आहे. परंतु राहुल गांधींनी देशातल्या एकाही हिंदूचा अपमान केलेला नाही. राहुल गांधींनी हिंदुत्वाची ठेकेदारी घेतलेल्या भारतीय जनता पार्टीला प्रश्न विचारलाय आणि त्याला सांगितलंय ठणकावून की तुम्हीच हिंदू नाही. देश हिंदूंचा आहे, देश मुस्लिमांचा आहे, देश सगळ्यांचा आहे. परंतु तुम्ही ज्या हिंदुत्वाचा नेहमी पुरस्कार करता किंवा तुम्ही ज्या हिंदुत्वाच्या गप्पा मारून मतांचं राजकारण करता तर तुम्ही हिंदू नाही. कारण हिंदूंचं तत्व, हिंदूंचं धर्मतत्व, हिंदूंचं वर्तन हे तुमच्या एकामध्ये सुद्धा नाही. अशा प्रकारची भाषा जेव्हा राहुल गांधींनी सभागृहामध्ये उपस्थित केले तेव्हा सभागृह तर अवाक झालंच झालं. राहुल गांधींच्या समर्थकांनी तर राहुल गांधींना या त्यांच्या विधानाला पाठिंबा दिलाच दिला. परंतु भारतीय जनता पार्टीच्या किंवा त्यांचे जे आता अलायन्स आहे त्याच्यामध्ये सुद्धा अनेकांनी भुवया उंचवल्या, अनेकांनी हात उंचवले, अनेकांनी बाकडे वाजवण्यासाठी अनेकांचे हात सुद्धा बाकड्याकडे गेले पण ते वाजवू शकले नाहीत. महत्वाची गोष्ट आहे ना मित्रांनो की राहुल गांधी सभागृहामध्ये प्रत्येक प्रश्नावर आता तुटून पडत आहेत. मोकळेपणानं किंवा पूर्वी जसे निर्णय घेतले 10 वर्ष वाटेल तो निर्णय आता सभागृहामध्ये नरेंद्र मोदींना घेता येणार नाही. सभागृहामध्ये विरोधकांचं प्रचंड 225 पेक्षा अधिक संख्याबळ आहे आणि राहुल गांधी सारखा नेता, अभ्यासू नेता, संवेदनशील नेता, निर्भीड नेता, सत्यासाठी कशाचीही पर्वा न करणारा नेता विरोधी पक्ष नेता आहे. मित्रांनो, विरोधी पक्ष नेता हा शॅडो प्राईम मिनिस्टर असतो. उद्याचा तो पंतप्रधान आहे, उद्याचा तो देशाचा नेता आहे. विरोधी पक्ष नेत्यामध्ये लोक पुढचा पंतप्रधानच पाहत असतात आणि या देशाला राहुल गांधीच्या रूपानं भविष्यामध्ये जेव्हा किंवा भविष्यामध्ये एक अत्यंत सृजनशील, उपक्रमशील, विनम्र, लोकहितकारक नेता मिळणार आहे. ही गोष्ट कालच्या लोकसभेच्या अधिवेशनामध्ये राहुल गांधींच्या भाषणानं संपूर्ण देशाला कळलेली आहे. तुम्ही झाका, किती झाका, तुमचे न्यूज चॅनल्सवाल्याने सुद्धा ज्याला आपण गोदी मीडिया म्हणतो त्या गोदी मीडियानं देशातल्या जनतेला राहुल गांधीचं संपूर्ण भाषण दाखवलं नाही. एक अर्धी क्लिप दाखवली आणि मोदी नाराज होणार नाहीत याची काळजी सर्व त्यांच्या गोदी मीडियानं घेतलेली आहे. परंतु देशातल्या त्या सर्व पत्रकारांनी, त्या न्यूज चॅनलवाल्यांनी राहुल गांधींचं पूर्ण भाषण लोकांच्या समोर ठेवलं पाहिजे. राहुल गांधींनी हिंदूंचा अपमान केला की हिंदुत्वाची ठेकेदारी घेतलेल्या लोकांना ठणकावलं, ही गोष्ट लोकांच्या सुद्धा समोर आल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे देशातल्या लोकांना काही कळतच नाही. भारतीय जनता पार्टीचे नेते आणि कार्यकर्ते एवढेच देशामध्ये शहाणे आहेत, बाकीच्यांना कोणा काही कळतच नाही. अशा प्रकारचा जो भाव भारतीय जनता पार्टीच्या नेत्यामध्ये आणि कार्यकर्त्यामध्ये होता तो भाव पूर्णपणे राहुल गांधीच्या एका भाषणानं उतरलेला आहे. गाजावाजा केला की हिंदूंचा अपमान केला. परंतु हिंदू असलेल्या देशातल्या प्रत्येक माणसाला, जो की हिंदू आहे, त्याला असं वाटलं की राहुल गांधी खरं बोललेले आहेत. सच बात करी हे राहुल गांधीने काय चुकीचं केलं आणि ते हिंदूंचा अवमान कसा करतील. तुम्ही अशा नौटंक्या वारंवार करत आहात गेल्या 15 वर्षात. यांचा अवमान झाला, त्यांचा अवमान झाला, असं झालं, तसं झालं, असं जो खोटं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने गेल्या 10-11 वर्षामध्ये केलेला आहे. परंतु राहुल गांधीने आज भारतीय जनता पार्टीच्या बेगडी, नाटकी, ढोंगी हिंदुत्वाचा बुरका लोकसभेमध्ये अक्षरशः टरा 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 फाडलाय. राहुल गांधीचं ना वाक्य खूप तुम्हाला झनझन झोमतं भारतीय जनता पार्टीला. धाड धाड धाड, काट काट काट, झाड झाड झाड, तसं ते टरा 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 सुद्धा हिंदुत्वाचा जो बुरखा भारतीय जनता पार्टीचे नेते पांघरत होते तो टरा टरा फाडलाय आणि संसदेमध्ये ठणकावून सांगितलंय आप हिंदू नाही हो. आणि प्रश्न उपस्थित केले, तुम्ही जर सच्चे हिंदू असता तर तुमच्यामध्ये जी विषारी भावना लोकांच्या बद्दल निर्माण झालेली आहे देशातल्या, किंवा ज्या पद्धतीनं तुम्ही देश तोडायला निघालाय, ज्या पद्धतीनं जाती जातीमध्ये, समाजामध्ये तुम्ही भेद निर्माण करण्याचा प्रयत्न करताय, तो भेद तुम्ही केला नसता जर तुम्ही सच्चे हिंदू असता आणि हिंदूंचं तत्वज्ञान तुमच्यामध्ये जर असतं. हे विश्वाची माझे घर, अशा प्रकारची संकल्पना, हिंदुत्वाचं तत्वज्ञान हातावर घेऊन पुढे चालतं आणि तुम्ही
तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं केवळ हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वाद निर्माण करून मताचं राजकारण करता, म्हणून तुम्ही हिंदू नाही, अशा प्रकारचा गंभीर अत्यंत मजबूतीनं भारतीय जनता पार्टीच्या एकेकाळच्या पप्पूनं आणि आजच्या पप्पानं लोकसभेमध्ये केला, तेव्हा संपूर्ण भारत आता अवाक झालेला आहे की हा युवा नेता, हा संवेदनशील नेता, हा गरिबीची जाणीव असलेला नेता, हा सर्वसामान्य माणसामध्ये मिसळणारा नेता उद्या भारताचं भवितव्य बदलल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचा भाव आता संपूर्ण भारताच्या देशामध्ये, संपूर्ण जनतेमध्ये निर्माण होत चाललाय. कितीही रोखलं, कितीही अडचणी आणल्या, कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला, तरी सुद्धा राहुल गांधींचं नेतृत्व पूर्णपणे उजाळून निघाले, झळाळून निघालेलं आहे. आता या नेतृत्वाला कोणीही रोखू शकत नाही, अशा प्रकारची चर्चा देशातले मोठे विद्वान लोक आपल्या वर्तमानपत्रातून, स्तंभातून किंवा वेगवेगळ्या मुलाखतीच्या माध्यमातून, डिबेटच्या माध्यमातून पुढे घेऊन येत आहेत. आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना सुद्धा वाटतं की राहुल गांधी आता पुढे जाऊ शकतात, आपले दिवस आता बहुतेक संपलेले आहेत, असा भाव आता भारतीय जनता पार्टीच्या मनामध्ये सुद्धा येऊ शकतो. म्हणून मित्रांनो, एखाद्याला हिनवणे, एखाद्याला संपवण्यासाठी खेळ्या करणे, एखाद्याला त्रास देणे किंवा तो मूर्ख आहे म्हणणे, त्याला ज्ञान नाही म्हणणे, त्याचा अपमान करण्याचा प्रयत्न करणे, ह्या गोष्टी जर आपण करत राहिलो ना, तर तो पुढचा जो व्यक्ती असतो ना, तो तावून सुलाखून निघत असतो. इतका तावून सुलाखून निघतो की मग पुन्हा त्याला रोखणं हे आपल्या 7 पिढ्याला पुन्हा शक्य होत नाही. तीच परिस्थिती देशामध्ये भविष्यामध्ये घडणार आहे. आणि त्याची चुणूक देशाच्या लोकसंसदेच्या 18व्या लोकसभेच्या निवडणुकीनंतर पहिल्या अधिवेशनामध्ये देशाला पाहायला मिळालेले आहे. आणि पप्पू असलेला राहुल पप्पा कसा बनला यावर आता अभ्यास सुरू झालेला आहे. आपण अभ्यास करा. मी थांबतो. अशाच महत्त्वाच्या गोष्टीसाठी पाहत राहा रिंगण लाईव्ह, आवाज महाराष्ट्राचा.